एक तोही काळ होता, राज्यभरात अहमदपूर पॅटर्न चालायचा. शिक्षण पंढरी म्हणून 2 दशकापूर्वी नावारूपाला आलेल्या अहमदपूर या शिक्षणाच्या पंढरीला कोणाची नजर लागली असावी माहीत नाही. परंतु जे अहमदपूर पॅटर्न होतं ते जशास तसं गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी एज्युमोशन ट्युटोरियल इन्स्टिट्यूटनं ध्येय ठरवलंय. आणि इयत्ता 4थी ते 9वीचे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन काल 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदविल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे CBSE IIT नीट फाउंडेशनसाठी नंबर 1चे म्हणून एज्युमोशन ट्युटोरियल इन्स्टिट्यूट नावारूपास येत आहे. आणि अहमदपूरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी टीम एज्युमोशन सज्ज झाली आहे. येथील विद्यार्थी व पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बघूया. माझं नाव आराध्य आहे. पेपर खूप इझी होता आणि काही प्रश्न सगळे इझी होते, पण काही 2-3 प्रश्न फक्त हार्ड होते. मॅथचा पण इझी होता. सगळे सब्जेक्ट इझी होते. सगळं शिकवलेले ते नव्हते. माझं नाव आर्य आहे. मी 6th मध्ये शिकत आहे आणि जे आमचा आजचा पेपर होता ते सगळा सिलेबस मधून आलता. फक्त मॅथचे थोडे क्वेश्चन्स हार्ड होते, बाकी सगळं इझी होतं. थँक्यू. माझे नाव सान्वी दगडू काळे आहे. मी 6th मध्ये शिकते. पेपर खूप इझी होता. इंग्लिश मध्ये थोडा हार्ड गेला, पण पेपर इझी होता. छान पडतील असं होप आहे माझी. माझं नाव ईश्वरी सचिन हामने. स्टार्टिंगला मला असं वाटायचं की पेपर हार्ड जाईल, पण पेपर बिलकुल हार्ड नव्हता. पेपरमध्ये सिलेबस मधले क्वेश्चन आले होते. वरती क्लास असल्यामुळे आम्हाला पेपर इझी गेला आणि जसं वाटलं होतं तसा पेपर नव्हता. खूप इझी होता. काही क्वेश्चन 1-2 हार्ड होते, पण पेपर इझी होता. माझं नाव देशमुख माजिद अली आहे आणि मी अहमदपूरमध्येच राहतो. गेल्या वर्षी सुद्धा हे एज्युकेशन क्लासेसची परीक्षा वगैरे झाल्या होत्या. त्या परीक्षेमध्ये आमचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा माझी जी मुलं आहेत त्या मुलांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये चांगले गुण मिळाले होते आणि माझे विद्यार्थी या एज्युकेशनच्या क्लासेसमध्ये सहभागी झालेले आहेत. माझे 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षणही चांगल्या प्रकारचं मिळतं. सर जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांवर नजर ठेवून असतात. त्या ठिकाणचा स्टॉफ सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे. गेल्या वर्षी थोडीशी हेळसांड झाली, नवीन बिल्डिंग होती, मात्र आता यावर्षी चांगल्या प्रकारे होईल असं वाटतंय. आणि यावर्षी त्यांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी एक परीक्षा घेतलेली आहे, प्री परीक्षा. आणि या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या प्रकारचे गुण घेतील या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या फीसमध्ये सुद्धा सूट दिलेली आहे. आणि त्या प्रकारे सूट दिल्यामुळं या ठिकाणी भरपूर विद्यार्थी या परीक्षेसाठी आलेले आहेत. कारण हा अहमदपूर शहर आहे आणि अहमदपूर नवीन काय मिळतं, सगळ्यापेक्षा वेगळं काय मिळेल या अपेक्षेने या क्लासेसकडे पाहिलं जात आहे. आणि यासाठीच या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांची गर्दी आहे. कारण अहमदपूरमध्ये बाहेरगावचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात. आणि नवीन काय मिळतंय का या क्लासेसमधून हे सगळ्यांचं याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर सगळ्यांची अपेक्षाही आहेत की या क्लासेसमधून काही चांगल्या प्रकारे सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळेल अशा अपेक्षेने या ठिकाणी विद्यार्थी परीक्षेसाठी आलेले आहेत. अतिशय चांगला या ठिकाणी प्रतिसाद विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठी दिसतोय. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बाभुळगावकर. एज्युमोशन क्लासेस अहमदपूरमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अलीकडचं सगळ्यात मोठं नाव आहे. ज्या ठिकाणी 3री ते 12वीपर्यंत CBSE आणि बोर्ड परीक्षेची अत्यंत उत्तम तयारी करून घेतली जाते. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांची नीट JEE सारखी फाउंडेशनची अत्यंत चांगली तयारी करून घेतली जाते. आणि विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटेटिव्ह स्किल डेव्हलप व्हावं या उद्देशाने आज 1 फेब्रुवारी रोजी विमलाबाई देशमुख या शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेचं आम्ही आयोजन केलं होतं. आणि त्या परीक्षेला अत्यंत उत्तम असा आम्हाला प्रतिसाद मिळालेला असून आज जवळपास 1150 विद्यार्थ्यांनी एकूण या परीक्षेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि या परीक्षेनंतर आम्ही या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून याच्यासाठी एक मोठी बक्षीस योजना आम्ही जाहीर ठेवलेली आहे. आणि याच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन मुलांना बक्षीस आम्ही देणार आहोत. त्याशिवाय या परीक्षेत जे विद्यार्थी प्रत्येक भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण एक बक्षीस मिळणार आहे. अशा पद्धतीने आमचं सगळं आयोजन आहे. आणि या ठिकाणी आमचा एज्युकेशन क्लासेसचा मानस आहे की अहमदपूरचं जे वैभव आहे गेलेलं ते निश्चितपणे आम्ही अहमदपूरला शिक्षणाचं गतवैभव मिळवून देणार आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी शिवकुमार हिप्परगे.
आम्ही गेल्या 1 महिन्याखाली असं डिक्लेअर केलं होतं की एज्युमोशनतर्फे ॲडमिशन टेस्ट, एज्युमोशन स्कॉलरशिप टेस्ट आज एक तारखेला नियोजित केली होती. त्यानुसार सकाळी एक टायमिंगचा स्लॉट होता, त्यानंतर 12 ते 1 आणि 2 ते 3 अशा 3 टायमिंगमध्ये या परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं होतं. जवळपास 4थीपासून ते 9वीपर्यंतचे सेमी आणि CBSEचे मुलं या परीक्षेसाठी रजिस्टर्ड केले होते. काही ऑन दी स्पॉट पे बऱ्यापैकी 100 ते 150 मुलं ऑन दी स्पॉट रजिस्ट्रेशन न करताही आले, त्यांनाही आम्ही इथं नियोजन करून दिलं. आम्ही आमच्या क्लासतर्फे इंग्लिश, सायन्स, मॅथ आणि फाउंडेशन एक चांगल्या प्रतीचं एज्युकेशन या अहमदपूरकरांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलो आहोत. एक आमच्याकडे चांगली टीचरची टीम, फॅकल्टी, एक एक्सपर्ट फॅकल्टी आमच्याकडे आहेत. आमचा सिलेबस असा फ्रेम केलेला आहे. स्टडी मटेरियल भरपूर विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि फर्स्ट टर्मचा रिझल्ट जर बघितला तर आमचे प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक वर्गामधून पहिल्या 3मध्ये आमचे विद्यार्थी आलेले आहेत. त्यामुळे आमच्या क्लासेसचे विद्यार्थी वाढले. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्हाला सुपर 30चं नियोजन करायचं आहे. हे सर्व जे जवळपास 1,500 मुलं आज परीक्षा देत आहेत, या 1,500 मुलांमधून प्रत्येक क्लासमधून एक 30 विद्यार्थ्याची आम्ही निवड करणार आहोत. आणि त्याला IIT फाउंडेशन आणि प्रत्येक वर्गाच्या त्या मुलांना जवळपास 10 ते 12 एक्झामला बसून जास्तीत जास्त मुलं त्याचं फाउंडेशन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि भविष्यामध्ये ते IITians झाले पाहिजेत, एम्सला लागले पाहिजेत, IAS अधिकारी झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आमचा या अहमदपूरकरांसाठी प्रयत्न राहणार आहे. आदरणीय प्राध्यापक बाबुळगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट सध्या कार्यरत आहे आणि सर्व टीम या विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त आम्ही मेहनत करत आहोत. यानंतर या अहमदपूरमधून सर्वात जास्त रिझल्ट देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावर्षी SOF तर्फे जी एक्झाम घेतल्या होत्या त्या एक्झाममध्ये बरेचसे मुलं गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. बरेच मुलं सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल, त्याच्यानंतर RMOच्या एक्झाम झाल्या, त्याच्यामधली मुलांनी बऱ्यापैकी पेपर सोडवलेले आहेत. येत्या 1-2 दिवसामध्ये त्यांचा रिझल्ट लागणार आहे आणि आम्हाला 60 ते 70 मेडल येतील अशी अपेक्षा आहे, कारण आम्ही त्याची भरपूर तयारी करून घेतलो. या एज्युमोशन क्लासेसतर्फे IMO, NSO, IU असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, त्यानंतर नवोदयची परीक्षा असेल, त्याच्यानंतर ज्या काही नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत, ज्या काही फाउंडेशनच्या एक्झाम आहेत, त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या आमच्या इन्स्टिट्यूटमधून जास्तीत जास्त असे मुलं आपल्या भारत देशामध्ये जे नावाजलेल्या इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपले मुलं शिक्षण घेतील, आम्ही असा आशावाद व्यक्त करतो. एजुमोशन कोचिंग क्लासेस अहमदपुर का बेस्ट कोचिंग क्लासेस है और एजुमोशन स्कॉलरशिप टेस्ट 2026 जो हमने रखा है, हमारा उद्देश्य ये है कि बच्चों को अच्छे से अच्छा एजुकेशन मिले. और एजुमोशन कोचिंग क्लासेस सेंटर में वेल क्वालिफाइड टीचर्स है और वहाँ पर सभी सब्जेक्ट के कोचिंग क्लासेस लिए जाते हैं और फाउंडेशन क्लासेस भी जो है पढ़ाए जाते हैं वहाँ पर. तो यहाँ पर आज का जो हमने जो प्रोग्राम रखा है तकरीबन 1,500 स्टूडेंट्स में सहभागी हुए हैं. तो हमारा यही उद्देश्य है कि ये एजुमोशन कोचिंग क्लासेस को जो है ज़्यादा से ज़्यादा बढ़ाए और यहाँ जो अहमदपुर के जो बच्चे हैं उनको अच्छे से अच्छा एजुकेशन दें. आवाज बहुजनांचा.